मी सगळ्या पाहुण्यांचे व श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मी प्रणव भोसले. आज आपण सगळेजण जमलो आहोत. या वेद संघटनेचा हा 6वा मोठा कार्यक्रम आहे. सो ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ही अ, अंदाजे अशी असेल. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात अ, वेद या संघटनेबद्दल. त्यानंतर वेद या संघटनेबद्दल जाणून घेतल्यावरती आपण माहीत करून घेऊयात आपल्या प्रमुख वक्त्यांबद्दल. त्यानंतर व्यक्तींचं अ, विशेष अ, वक्त्यांचे परिचय देण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भागाची सुरुवात करूयात. वक्त्यांचं संभाषण करण्यात येईल. त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी काही वेळ देण्यात येईल आणि कार्यक्रमाचा शेवट आपण आभार प्रदर्शन द्वारे करण्यात येईल. मी आदित्य काळे यांना विनंती करतो, त्यांनी वेद या संघटनेबद्दल आपल्याला थोडी माहिती द्या. नमस्कार. आज वेद अंतर्गत आपण आजच्या या इतिहासाच्या एका वेगळ्या पानाची उजळणी करणार आहोत. वेगळ्या पानाकडून वाटचाल आपली सुरुवात करणार आहोत. वेगळा विषय आज जाणून घेणार आहे. पण या वेद विषयी थोडंसं सांगतो. ते म्हणजे साधारण 1 वर्षापूर्वी या कोविडच्या काळामध्ये प्रत्येक युवकाला काही ना काहीतरी करायचं होतं आणि काही ठराविक निवडक युवक की ज्यांना मातृभाषेविषयी प्रेम आहे, आपल्या पुण्यभूमीपासून, मातृभूमीपासून लांब आहेत आणि त्या इतिहासाची जोड कुठेतरी लागावी, कुठेतरी आवड निर्माण व्हावी म्हणून दर रविवारी आपण कुठले ना कुठले तरी एक विषयाचे अ, अभ्यास करून त्यावर थोडंसं प्रेझेंटेशन देऊन आपल्या मातृभाषेशी परत एकदा संवाद करण्याचा प्रयत्न हे सगळे तरुण करतात. तर आता नुसतं अमेरिकेतलेच नाही तर युरोपातले सुद्धा काही युवक जोडले गेलेले आहेत. आणि ह्या विषयांमध्ये की अगदी पाणिनीचं व्याकरण पासून कालिदास, त्यानंतर आसामचे श्रीमंत शंकरदेव, मेघालयचे भाग्यचंद्रराजे, त्यानंतर आसामचे शिवाजी म्हणून ओळखले जाणारे लाचित बोरफुकन, ह्या अशा सगळ्यांची ओळख आपल्याला यातून मिळाली, बरीच माहितीही मिळाली आणि प्रत्येक युवकांनी यावर प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर अगदी 27 नक्षत्र असतील, सरस्वती नदीचा अभ्यास, त्याचा मागोवा, सिंध प्रांत, या असे अनेक विषय इतिहासाचे यामध्ये आपण घेतले. आता स्क्रीनवर पण पाहू शकता कुठले कुठले विषय होते. त्यानंतर काही मोठ्या थोरांचे आशीर्वाद सुद्धा लाभले, त्यांचं मार्गदर्शन मिळालं की अगदी त्यामध्ये बसरूरूचा इतिहास सांगणारे संदीपजी महिंद होते. संस्कृत विषयी माहिती देणारे शिरीषराव भेडसगावकर आलेले भारतातून. इस्रायल मधून एक जण आलेले, ज्यांचं नाव लेव अरण म्हणून तिथले पत्रकार होते, ते आले. आणि अगदी पाकिस्तान सरकारमध्ये संशोधन करणारे आणि तिथले उत्खनन विभागात काम करणारे डॉक्टर अब्दुल समाद येऊन गेले, की जे सध्या आर्किओलॉजीमध्ये तिथे काम करतायत, हिंदू आर्किओलॉजिकल साइट्स एक्सकवेट करतायत, की अगदी पाकिस्तानमधूनही ते जॉईन झाले. त्यामुळे असे अनेक विषय ह्या आपल्या संस्थेतर्फे दर रविवारी असतात आणि काही गेस्ट लेक्चर्स, आज जसे आपल्याला तेजसजी गर्गे लाभलेले तसे काही शनिवारी आपल्याला ते वक्ते देखील लाभतात. तर असा हा सगळा अभ्यास. तर आता पुढचं लक्ष काय, तर जसं मराठी मातृभाषा जपली जाते तसंच 2 महिन्यांपूर्वी कन्नड भाषिकांचा सुद्धा असाच समूह तयार करण्यात आला. आणि पुढचं उद्दिष्ट असं की प्रत्येक भारतीय भाषेचा एक असा उपक्रम चालू व्हावा की ज्यामध्ये तेलुगू आहे, गुजराती आहे, अगदी नेपाळी भाषा देखील आहे. तर त्यांचाही समावेश करून असे अनेक उपक्रम राबवायचे. त्यामुळे असं हे सगळं वेद बद्दल. आणि वेदचे पेजेस देखील आहेत. इन्स्टा पेज आहे, फेसबुक आहे, युट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे आपण आज आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच सगळ्यांचे आशीर्वाद राहू देत. धन्यवाद आदित्य. मी आता सुश्रुतला विनंती करतो, त्यांनी आपल्या प्रमुख व्यक्त्यांबद्दल थोडा परिचय द्यावा. नमस्कार. मी अगदी थोडक्यात
तेजसजींचा परिचय करून देतो. खरं म्हणजे तेजसजींचं काम खूपच मोठं आहे, त्यामुळे तरी मी कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर डॉक्टर तेजस गर्गे हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक आहेत. गेल्या 20 वर्षांहून जास्त काळापासून ते पुरातत्व क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्याचे त्यांचे हे पद भूषवण्याआधी बरीच वर्षे त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासाठी कार्य केले आहे आणि महाराष्ट्रभर अनेक ठिकाणे, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मिझोराम अशा अनेक राज्यात, तसंच भारताबाहेर चीन आणि अमेरिकेतही उत्खनन, पुरातत्व संशोधन व संवर्धनामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलंय. भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून पदही भूषवलंय. त्यांच्या नावावर 9 पुस्तके, 30 पेक्षा जास्त शोधनिबंध आणि कित्येक सादरीकरणे असून हडप्पाची संस्कृती, किल्ले आणि तोफा, वस्तुसंग्रहालये, भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचा इतिहास, नौकांचा व सागरी चलनवलनाचा इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. आजचा विषय मांडण्यासाठी डॉक्टर गर्गेंसारखी आपल्या व्यक्ती लाभली हे आपले खरेच मोठे भाग्य आहे, असं म्हणून मी डॉक्टर गर्गेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय मांडावा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वेद या संस्थेतर्फे विदेशातही मातृभाषा आणि मातृभाषेतील ज्ञान जिवंत ठेवण्यासाठी जे कार्य चालू आहे, याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. कुठेतरी परदेशातही आपण त्या रूपानं आपला देश जिवंत ठेवलाय. आपल्या देशाशी असलेली जी नाळ आहे ती आपण तुटू नाही दिलेली. बऱ्याच वेळा मला इथं व्याख्यानासाठी आमंत्रण येतात, पण आग्रहाने मराठीत बोला असं लोक सांगत नाहीत. आणि खरं तर मलाही बऱ्याच वेळा काही विषय किचकट असतात, टेक्निकल असतात आणि त्यांची मांडणी इंग्रजीतून बऱ्याच वेळा सोपी वाटते. पण आज मला विशेष आनंद आहे की तोफांबद्दल मी आज मराठीत बोलणार आहे. मला वाटतं तोफांबद्दल आधी मी 4-5 वेळा व्याख्यानं दिली आहेत, पण ती मुख्यतः इंग्रजीत होती. आज त्याच्यामुळे मराठीत बोलताना मला आनंद होतोय. फक्त मला स्क्रीन शेअर करायला अलाउ करा प्लीज. तर मग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या गोष्टी समजायला जास्त सोप्या होतील. हो, एक 2 मिनिटं द्या, मी देतो. तुम्ही करू शकता आता, मला वाटतं शेअर. तर सगळ्यांचं स्वागत आहे. थोड्या आगळ्या वेगळ्या विषयामध्ये. मला वाटतं महाराष्ट्रात आपण जेव्हा होतात तेव्हा सगळेच आपण काही प्रमाणात ट्रेकिंग, हायकिंग, किल्ले भटकणं, किल्ले पाहणं आणि त्यावेळेस कुठेतरी पडलेल्या तोफा असा एक विषय बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यासमोरून ओझरता जातो. परंतु ह्या तोफांचं आपल्या इतिहासात महत्व काय आहे किंवा आजच्याही जगण्यात ह्या सगळ्या गोष्टींचा कसा संबंध येतो हे आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करू. अर्थात काही हजार वर्षांचा टप्पा आपल्याला एक आदरासात ओलांडायचा आहे. त्याच्यामुळे आय होप मी या विषयाला वेळेच्या बाबतीत न्याय देऊ शकेन. मित्रांनो, तोफांची किंवा तशा विध्वंसक साधनाची सर्वप्रथम गरज का भासली? आपण थोडंसं काळात मागे जाऊयात. आपण थोडंसं अश्मयुगात जाऊयात आणि अश्मयुगात मानव जिवंत राहण्यासाठी दोन प्रकारे आयुध वापरत होता. एक म्हणजे हल्ला, ऑफेन्सिव्ह या पद्धतीने, आणि दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षण. दुसरं कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल तर त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मानव काही आयुधांचा, काही हत्यारांचा उपयोग करत होता. याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा ही जी काही झटापट होती स्वसंरक्षणासाठी असेल किंवा दुसरा तुम्ही हल्ला करतात तेव्हा असेल,
ही सगळी झटापट अत्यंत शारीरिक आणि क्लोज नेट फायटिंग या पद्धतीतली होती. म्हणजे मल्लयुद्धात दोन मल्ल जसं एकमेकांच्या शरीरांना हात लावतात, त्या पद्धतीनं ह्या हाणामाऱ्या लढाया कदाचित होत असाव्यात. मग स्वतःला सुरक्षित ठेवून स्वतःचा जीव वाचवून दुसऱ्या समोरच्या शिकारीचं किंवा समोरच्या माणसाचं नुकसान करणं, ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकाल? तर तुम्ही काहीतरी दगडासारखं एक आयुध वापरू शकाल, की तुम्ही हातातला दगड फक्त दुसऱ्यावर फेकला, की दुसऱ्याला तो दगड लागून त्याला इजा होईल, पण तुम्ही सुरक्षित राहाल. मला वाटतं सुरुवात कुठेतरी ह्या अशा प्रकारे होते. मग त्या प्रकारची दगडी आयुधही आपल्याला दिसतात. मग त्या दगडी आयुधांना हाताने फेकण्याबरोबरच लांब काठ्या लावायची पद्धत चालू झाली. त्याच्यातूनच कुठे भाले आणि कुठे बाणांचा जन्म झाला. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, आज आपण बाण ही संकल्पना जी बघतो, तर पुढे एखादं धातूचं टोक आणि मागे लाकूड अशा पद्धतीने बाण असतो. तर ह्याच प्रकारचा बाण अश्मयुगातही होता. फक्त त्याचं पातं हे दगडाचं बनलेलं असायचं. हळूहळू माणूस दगडावरून जसा जसा धातूंचा शोध लागला, जशी तंत्रज्ञानातली प्रगती झाली, तसा हा विध्वंसकपणा माणसांनी वाढवला. मेटल म्हणजे धातूंचा वापर करून इथं आपल्याला काही आयुध दिसत आहेत. त्यात सर्वप्रथम अगदी प्राथमिक स्वरूपाचा आयुध म्हणजे गोफण. गोफण जोरात फिरवून तो जो काही सगळा कायनेटिक एनर्जीचा फोर्स आहे, तो एकदम गोफण थांबवली की तो सगळा फोर्स त्या एका छोट्याशा गोटीत किंवा छोट्याशा गोळीमध्ये ट्रान्सफर होतो आणि समोरच्याला ती गोळी जीवघेण्या पद्धतीने पण लागू शकते. तसंच तशीच ताकद गलोल किंवा स्लिंग ही आपल्या ताणातून तयार करते आणि गलोल समोरच्या निशाण्याचा वेध घेते. याच्यातलाच पुढचा टप्पा म्हणजे धनुष्यबाण. एक वक्राकार काडी घेऊन त्याला एक तुम्ही दोरी बांधली आणि एक पूर्ण टेन्शन तयार केलं, तर या टेन्शननी जो काही फोर्स तयार होतो तो सगळा त्या बाणात परावर्तित होतो. आणि धन्यवाद. आणि पुढे जेव्हा तो पॉइंट ज्याच्यात सगळा फोर्स एकवटलेला आहे तो आपल्या लक्षात शिरतो आणि लक्षाचा नाश करतो. आता हेच तंत्रज्ञान अजून थोड्याशा वरच्या पातळीवर गेलंय. आपल्याला दिसतात या गोफणी आता मोठ्या झाल्या आहेत, ज्याला कॅटपल्स म्हणतात, ती आपल्याला समोर दिसत आहेत. आणि त्याच्यातून दगडी गोळे फेकणं, मग नंतर आगीचे गोळे फेकणं, असे उद्योग आपण चालू केले. तसेच बाण हेही वेगळ्या भाले बाण हेही आपण यंत्रांच्या सहाय्याने हळूहळू फेकायला शिकलो. तर थोडक्यात मानवी शारीरिक शक्तीला काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत. ह्या मर्यादा यंत्रांच्या सहाय्याने ओलांडता येतील हे मानवाला कधीच जाणवलं होतं. आणि सुदैवानं इतर प्राण्यांपेक्षा एक मेंदू स्टोनेज मधली हत्यारांपासून आज मिसाईल्स पर्यंत आता आपण आलोय. आणि याच्या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी ह्या तोफा येतात. तोफ मुळात आहे काय? तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक धातूचं नळकांड आहे. आणि मराठीत याची खूप एस्टॅब्लिश टर्मिनॉलॉजी अशी दुर्दैवानं अजूनही नाहीये. तर तोफेचं तोंड ज्याला आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये मजल म्हणतात. जो मधला भाग आहे त्याला ब्रीच आणि मागचा भाग आहे त्याला कॅस्केबल असं म्हटलं जातं. आणि ह्या कॅस्केबल आणि याच्यामध्ये एक छोटंसं व्हेंट होल आहे, ज्याला बत्ती द्यायचं भोक असं आपण मराठीत म्हणतो. आणि याच्यातून आतमध्ये आपण एक वाट टाकतो आणि कधी कधी याच्यात फक्त दारू सुद्धा भरली जाते. आणि मुळात मित्रांनो, ह्या सगळ्या मझल लोडिंग म्हणजे तोंडाच्या बाजूनी ठासायच्या तोफा होत्या. आधी याच्यात दारू ठासली जायची आणि नंतर त्याच्यात गोळा भरला जायचा.
आणि नंतर हे जे व्हेंट होल आहे त्याच्यातूनही दारू टाकली जायची किंवा बत्ती वात लावली जायची आणि नंतर ती वात पेटवून किंवा चक्क त्या दारू भरली असेल त्या भोकामध्ये तर त्याला एक तापता लोखंडी सळई त्याला चिटकवली की ही दारू पटकन पेट घेत असे आणि अर्थात हा दारू गोळा म्हणजे नक्की होतं काय तर 3 गोष्टी आपण ज्याला सोळा किंवा सॉल्ट पेटर म्हणतो ते कोळसा आणि सल्फर अशा म्हणजे गंधक अशा 3 अत्यंत ज्वलनशील गोष्टी एकत्र एका ठराविक प्रमाणात आणल्या की हे अत्यंत स्फोटक ज्वालाग्राही असं मिश्रण तयार होतं आणि ही घन स्वरूपात असते आणि पेटली की स्फोट होऊन ह्या संपूर्ण घन रूपातल्या गन पावडरचा किंवा दारूचं रूपांतर वायू रूपात होतं आणि अर्थात वायू रूप जेव्हा होतं तेव्हा त्याला खूप मोठी जागा लागते आणि ती जागा मिळवण्यासाठी हा वायू प्रसरण पावतो हे होत असताना ह्याच्यात जे अडथळे आहेत आता ह्याच्यातला सगळ्यात प्रमुख अडथळा म्हणजे तो गोळा तो स्फोट झाल्या तो गोळा आधी फेकला जातो आणि हा गोळा एका विशिष्ट दिशेला जावा म्हणून हे लांब नळकांड असतं आणि गोळा व्यवस्थित त्याला दिशा मिळावी म्हणून ह्या नळकांड्याचा आतला भाग आहे तो अगदी बरोबर एकमेकांना समांतर असतो साधारणतः गोळ्याच्या व्यासापेक्षा काही मिलीमीटर मोठा असा असतो त्याच्यामुळे ह्याच्यातून गोळा अतिशय सहजपणे जातो तर सुरुवातीच्या ह्या तोफांना स्मूथ बोर कॅनन्स असंही म्हटलं गेलंय आणि याच्यानंतरचा टप्पा जो आला त्याच्यात रायफल्ड बोर कॅनन म्हणजे त्यांना चक्क ग्रूव्ज पाडले गेले त्याच्यामुळे त्या गोळ्याला जरा गती मिळाली अशा पद्धतीनं ह्या तोफेचं सर्वसाधारण कार्य आपल्याला सांगता येईल आणि आता आपल्याला दिसतंय या सेक्शन मध्ये की एका लाकडी ठासणीने ही दारू आणि गोळा व्यवस्थित मागच्या बाजूला ठासला जावा लागतो आणि नंतरच्या काळात नुसती पावडरच्या स्वरूपातली दारू ठासण्यापेक्षा चक्क तिच्या पिशव्या तयार केल्या जायच्या आणि ह्या पिशव्या मागे ठासल्या जायच्या आणि नंतर एका प्रिकरनी किंवा एखाद्या दाभणासारख्या गोष्टीनी या फोडल्या जायच्या आणि फोडल्यानंतर मग त्याच्यात परत दारू भरून मग गरम एखाद्या लोखंडी सळईची बत्ती याच्यासाठी वापरली जायची आणि जो युरोपियन तोफखाना होता किंवा चीन मधून आलेला तोफखाना होता त्यांनी एक विशिष्ट कवायत किंवा ड्रिल याच्यासाठी सेट केली होती बऱ्याच वेळा आपण कवायती करणं सैन्य असा शब्द वापरलेला इतिहासात बऱ्याच वेळा ऐकलेला असेल तर एक विशिष्ट ड्रिल एक विशिष्ट कवायत ही तोफ डागण्याच्या वेळेस सुद्धा ठरवली गेली होती आणि याला साधारणतः 5 ते 6 माणसं लागायची तर ती कवायत एका ब्रिटिश काळातली जी स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे ती कवायत इथे आपल्याला दिसते की त्यात तोफ आणणं ती लोड करणं नंतर ती योग्य जागी आणून तिचा नेम अचूकपणे सेट करणं आणि नंतर ती तोफ डागणं किंवा फायर करणं साधारणतः ह्या प्रोसेसमध्ये या तोफा वापरल्या गेल्या परंतु मित्रांनो सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की ह्या तोफांसाठी आवश्यक असणारा जो दारुगोळा होता किंवा गन पावडर होती याचा शोध अत्यंत विस्मयकारक आणि विचित्र पद्धतीने लागलेला आहे ह्याचा शोध जवळजवळ इसवी सन पूर्व काळात जातो चीनमध्ये जातो तिथल्या चीनी सम्राटांनी आपल्या हाताखाली असलेल्या शास्त्रज्ञांना अमरत्वासाठी काही औषध सापडतं का अमरत्वाचा काही नुसखा सापडतो का याच्यासाठी आदेश दिले होते आणि ते शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत होते आणि मग आज आपण ज्या 3 गोष्टींबद्दल बोललो गंधक नंतर कोळसा आणि सोळा ह्या 3 गोष्टी एकत्र केल्या त्या अत्यंत ज्वलनशील होतात हे त्यांच्या लक्षात आलं
सुरुवातीच्या काळात हे मिश्रण फक्त शोभेसाठी वापरलं गेलं, म्हणजे फटाके वगैरे किंवा आतिषबाजी या स्वरूपात. आणि नंतर या स्फोटकाचा विध्वंसकपणा पण लवकरच लक्षात आला. म्हणजे थोडक्यात माणसाच्या अमरत्वासाठी जे शोधला गेलेला जो पदार्थ होता, तो मला वाटतं पुढच्या काळात सगळ्यात जास्त मानवी जीव घेणारा किंवा अत्यंत विध्वंसक असा पदार्थ ठरला. तर इथं आपण बघू शकताय की चीनमध्ये कशा कशा पद्धतीने हा सगळा विकास होत गेला. डावीकडचे चित्रात आपल्याला दिसतंय की टेराकोटाच्या छोट्या पॉट्स मध्ये किंवा कंटेनर मध्ये ही सगळी दारू ठासली जायची आणि त्याला खालती एक रॉड लावून मग ती पेटवून ही शत्रू सैन्यावर फेकली जायची. मग त्याच्यानंतर बाण आले, जळते बाण आले, त्याच्या पुढेही या गोष्टी लावायची सोय होती आणि त्याच्यातूनच हळूहळू कुठेतरी तोफांचा विकास झाला. आता आपल्याला उजव्या हाताला एक अत्यंत प्राथमिक अवस्थेतली तोफ दिसते. ही अर्थात धातूत, काशाच्या धातूत किंवा ब्रॉन्झ मध्ये ओतलेली आहे. परंतु हिचा आकार आपण बारकाईनं पाहिला तर तो बांबूची हुबेहूब कॉपी आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि कित्येक विद्वानांचं असं म्हणणं आहे की बांबूच्या तुकड्यांमध्ये दारू ठासून त्याला पुढे बाण लावून त्याला बत्ती दिली जायची आणि ह्याच्यातूनच आधुनिक तोफांचा जन्म आपल्याला झालेला दिसतोय. तर तोफांची आणि गन पावडर किंवा दारूगोळ्याची उत्पत्ती ही चीनमध्ये होती, यात काही शंका नाही. आपण युरोपमध्ये पाहिलं की आगीचा वापर वेगळ्या पद्धतीनं केला गेला होता. इथं बघताय आपण कुत्र्याच्या पाठीवर एक पेट्टा हंडा लावलेला आहे किंवा कबुतराच्या पाठीवर पेट्ट छोटस एक भांड ठेवलं गेलंय. आणि खालती आपण जे बघताय ते युद्धांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेल्या ग्रीक फायरचं चित्र आहे. यात प्रामुख्यानं नाफ्था म्हणजे पेट्रोलियम साठी जो कच्चा पदार्थ वापरला जातो, हा लिक्विड नाफ्था स्टोअर केला जायचा आणि हा समोरच्या जहाजावर ओतून पाईपद्वारे फेकताना ह्याला पेटवलं जायचं. हा ज्वलनशील असल्यामुळे अर्थात समोरचं लाकडी जहाज पेट घ्यायचं. अशा पद्धतीनं आगीचा वापर युरोपमध्ये युद्धामध्ये चालू असलेला आपल्याला दिसतो. युरोपमधल्या अतिशय सुरुवातीच्या तोफा थोड्या चमत्कारिक होत्या. वरचं आपण एक चित्र पाहिलं तर त्याच्यात आपल्याला असं दिसतंय की एक माणूस बत्ती देतोय मोठ्या भांड्यासारख्या किंवा ज्याला आपण फुलदाणी म्हणतो, आडवी फुलदाणी ठेवून त्याच्या समोर भाल्यासारखं काहीतरी आपल्याला दिसतंय आणि ह्याला बत्ती देऊन तो भाला उडवण्याचा प्रयत्न तो माणूस करताना आपल्याला दिसतोय. उजवीकडे तेच भांड काय पद्धतीचं होतं हे आपल्याला दिसतंय. धातूचं अत्यंत जड भांड ज्याच्यात मागे आपल्याला गन पावडर ठासून आणि त्याच्यात पुढे बाण लावून ही बत्ती दिली जायची आणि हा बाण अतिशय वेगाने आणि ताकदीनं शत्रूत घुसत असावा. पण हे तोफेचं अत्यंत प्राथमिक स्वरूप होतं. नंतर हळूहळू युरोपातही तोफा विकसित झाल्या आणि बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे की मंगोल आक्रमकांबरोबर ह्या चीन मधल्या गन पावडर आणि तोफांची तंत्र युरोपात पोहोचलं. युरोपमध्येही आणि तुर्कस्तानमध्येही पण. जसं मंगोलांनी युरोपमध्ये हल्ले केले तसं तुर्कांवरही हल्ले केलेले आपल्याला दिसतात आणि त्यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी दारूगोळा वापरला. आणि काही विद्वानांच्या मते युरोपमधली डेव्हलपमेंट गन पावडरची ही वेगळी होती, चीन पासून वेगळी. यात अनेक विद्वानांमध्ये मतभेद आहेत. परंतु चीनमध्ये या सगळ्या गोष्टींचा शोध लागला यात काहीच शंका नाही. आणि पुढे तोफांचा शोध लागल्यावर किल्ल्याचं स्थापत्य अत्यंत नाटकीय स्वरूपात बदललं. जुन्या एक चौकोनी आकाराचे किल्ले किंवा आयताकृती आकाराचे किल्ले कालबाह्य झाले. गोल असणारे बुरुजही तोफगोळ्यांनी सहज फुटू लागले
तळांचा विध्वंस तोफांनी शक्य झाला. त्याच्यामुळे किल्ल्याच्या रचनेत अनेक दूरगामी बदल तोफांमुळे झालेले दिसतात. मुख्यतः युरोपात जे स्टार शेप फोर्ट्स किंवा ताऱ्याच्या आकाराचे जे किल्ले आहेत किंवा त्रिकोणी बुरुज जे उदयाला आले ते संपूर्णपणे तोफांमुळे असं म्हणता येईल. मित्रांनो, मला वाटतं शाळेत आम्ही सगळेच इतिहास शिकलो आणि इतिहास शिकताना आपण असं वाचलं की बाबर हा पहिला भारतातला माणूस होता की ज्यानं तोफांचा वापर पहिल्या पानिपतच्या युद्धात केला. आणि जवळजवळ 1 लाखाच्या वर असणारं जे लोधीचं सैन्य होतं, त्यावर अत्यंत मुठभर म्हणजे जेमतेम एक 8 ते 10,000 सैन्य घेऊन बाबर लढला. पण त्याच्याकडे तोफखाना होता आणि लोधी राजांकडे तोफखाना नव्हता. त्याच्यामुळे यांनी तोफा डागल्यावर लोधी सैन्यात असलेले हत्ती बेफाम झाले. त्यांनी स्वतःच्याही सैन्याला तुडवलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजे थोडक्यात भारताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अत्यंत डोळे झाकून आपण म्हणतो की बाबरामुळे भारतात तोफखाना आला. अर्थात मी हेच शिकलो आणि आर्किओलॉजीत आल्यावर ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण काही हजार वर्ष थोडं मागे जाऊ. हे भारतीय उपखंडात पहिले जे किल्ले बनले ते हडप्पा काळात आणि आपल्याला असं दिसतंय की जे काही स्थानिक पदार्थ होते, घटक होते, दगड असतील किंवा माती असेल तर कच्च्या मातीच्या विटा असतील किंवा भाजलेल्या मातीच्या विटा असतील, हे सगळं वापरून मोहेंजोदडो, हडप्पा, कालीबंगन, धोलावीरा इथली शहरं उभी राहिली. ही अतिशय सुंदर भौमितिक आकारात बांधलेली शहरं होती. आयत होते, चौकोन होते आणि एक प्रॉपर म्हणजे अत्यंत आधुनिक व्यवस्था असं म्हणता येईल या नगर रचनेची अशी हडप्पा कालखंडात भारताने अनुभवली. पण त्यात आत राहणारी माणसं स्वतःचं संरक्षण कशापासून करत होती? तर आपल्याला ही या प्रकारची काशाची आयुधं दिसतायत, बाणागं दिसतायत, भाल्यांचे फाळ दिसतायत आणि काही प्रमाणात दगडी हत्यारही दिसतायत. हा मला वाटतं 3200 BC मधला नीरज चोप्रा आपण बघताय जॅव्हलिन थ्रोअर. छोटासा धातूचा पुतळा मोहेंजोदाडो सॉरी हडप्पाच्या उत्खननात मिळालाय. भालाफेक करणारा माणूस. म्हणजे भारत जवळजवळ 5000 वर्षापासून भाले फेकतोय आणि सुवर्णपदक मिळायला आजचा दिवस उजाडलाय. एनिवे आपण ऐतिहासिक कालखंडात येतो. इथं किल्ल्यांचे आकार बदलतात. त्याच्या बांधकाम साहित्यात बदल झालेला आपल्याला आढळून येतो. दगडाचा मोठ्या प्रमाणावरती आता वापर दिसतोय आणि नैसर्गिक जे आडोसे मिळतायत, जे कंटूर किंवा टेरेन ज्या पद्धतीचं मिळतंय त्या पद्धतीने सुद्धा किल्ल्यांच्या तटबंदीचा आकार आता घडताना आपल्याला दिसून येतोय. आणि ह्या काळात आपल्याला थोडीशी ऍडव्हान्समेंट शस्त्रांमध्ये दिसते. अर्थात आधीचे धनुष्यबाण येतातच, पण आधी साध्या धनुष्यापेक्षा आता डबल आर्च म्हणजे 2 हे असणारा धनुष्य आपल्याला दिसतोय. ही सगळी अजिंठ्यामधली चित्र आहेत. काही वेरूळमधली शिल्प आहेत. ह्याच्यात आपल्याला चक्र दिसत आहेत किंवा देवी जिथं आहे तिथं आपल्याला त्रिशूळ, खडग आणि खालती होयसळा स्कल्पचर्स मध्ये तर खूप शस्त्रांची व्हरायटी आपल्याला दिसून येते. गदा वगैरे दिसत आहेत आणि ह्या डबल आर्च बो बद्दल सुद्धा एक डॉक्युमेंटरी बघत होतो आणि याच्या शोधासाठी चेंगीज खानला कुठेतरी नॅशनल जिओग्राफिक वाले क्रेडिट देताना दिसत होते. पण चेंगीज खानच्या जवळजवळ एक 4 शतक आधी तरी अजिंठ्यातलं हे चित्र आपल्याला दाखवतं की डबल आर्च बो भारतात होता. परंतु ह्या प्राचीन काळात भारतात कुठेही गन पावडर किंवा स्फोटक वापरल्याचा पुरावा आपल्याला आढळत नाही. आगीचा वापर व्यवस्थित होतो
परंतु स्फोटकांचा, गन पावडरचा किंवा तोफांचा वापर आधीच्या काळात झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामुळे हिंदू राजवटींच्या काळात काही असं होतं ही शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे. विजयनगरच्या सम्राटांनी तोफा वापरल्या. त्यांनी तोफा चालवणारही आपल्या पदरी बाळगले आणि यांना फिरंग असं संबोधलेलंही आपल्याला दिसतं. मध्ययुगीन काळात काय बदल झाले तर मुख्यतः आपण ज्यांना चिलखती म्हणतो अशा तटबंद्या आता उभ्या राहिलेल्या दिसून येतात आणि तोफा आल्यामुळे आता एका वेगळ्या संरक्षण पद्धतीची किंवा डिफेन्स स्ट्रॅटेजीची गरज इथं निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा ह्या किल्ल्यांमध्ये आपल्याला डबल फोर्टिफिकेशन्स किंवा दुहेरी तटबंद्या दिसतात आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तोफा असं होतं. जुन्या तटबंदीच्या समोरच अर्ध्या उंचीची नवीन भिंत उभारली जायची की तोफ डागली जरी गेली तरी ती पुढच्या भिंतीवर आदळावी आणि मागच्या भिंतीवरून किल्ल्याचं संरक्षण करणारे जे सैन्य आहे त्यांना लढता यावं अशी व्यवस्था होती. आणि तसंच आता किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुद्धा बुरुज उभे राहिले आणि त्या बुरुजांवर तोफा आता लावल्या जाऊ लागल्या आणि या सगळ्याचीच उदाहरणं आपल्याला सगळ्या मध्ययुगीन किल्ल्यांमध्ये दिसतात. त्यातली काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. औशाला दुहेरी तटबंदी आहे, परंतु तुघलकाबाद हा आपल्याला दिसतो की एकेरी तटबंदी असलेला सल्तनत पिरियडचा हा किल्ला आहे. तर त्या काळात तोफा कितपत वापरल्या गेल्या याबद्दल अजूनही संशोधक साशंक आहेत. कारण सल्तनत कालखंडात त्या समकालीन साहित्यात फक्त दारूचा उल्लेख आतिषबाजीसाठी केला गेला असं आढळतं. खूप विध्वंसक शक्ती म्हणून तोफांचा वापर सल्तनत काळात प्रभावीरित्या केलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे किल्ल्यांची तटबंदी सुद्धा एकेरी आहे. मात्र नंतरच्या काळातले जे किल्ले परांडा, उदगीर, नळदुर्ग यात सगळीकडे दुहेरी तटबंदी वापरलेली आपल्याला आढळते आणि मध्ये आपल्याला दिसतोय तो लाल किल्ला दिल्लीचा, ह्यालाही दुहेरी तटबंदी नाही, याचाही तट आहे तो सिंगल आहे, पण हा अतिशय सेरेमोनियल किंवा फक्त दिखाऊ असा किल्ला होता असं म्हणता येईल. याच्या बाहेरही तटबंदी होती. आज दिल्लीमध्ये अनेक गेट्स आपल्याला दिसतात, यांना जोडणारी तटबंदी होती आणि कुठे ना कुठे दिल्ली वारंवार या सगळ्या आक्रमकांना बळी पडलेलीच आपल्याला दिसते. आणि ह्या मध्ययुगात ह्या किल्ल्यांविरुद्ध लढणारी शस्त्र साधारणतः ह्या प्रकारची होती. त्याच पद्धतीचे आपल्याला ढाल्या, भाले, बर्छा, नंतर अनेक शस्त्रांच्या व्हरायटीत आपल्याला बदल झालेले दिसतात. आणि इथं पडलेला सगळ्यात मुख्य फरक म्हणजे दारूगोळ्यावर आधारित शस्त्र, ज्याला आज आपण तोफा आणि बंदुका असं म्हणतो, त्याचा वापर मध्ययुगीन काळात मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागला होता. बंदुकांमध्ये आपण पाहिलं तर साधारणतः ह्या डेव्हलपमेंटच्या स्टेज आपल्याला दिसतात. पहिल्यांदा ठासणीच्या बंदुका वापरल्या जायच्या आणि त्यात थोडीशी सुधारणा म्हणून फ्लिंटलॉक्स आल्या. ही कसं आता जिथं फिरतोय ती फ्लिंटलॉक होती. इथं आपल्याला एक बारीक चिमटी दिसते. त्या चिमटीमध्ये दगड, फ्लिंट प्रकारचा दगड, जे आपण ज्याला गाळ म्हणतो, गाळगोटी एकमेकावर घासली की चमक उडते, तसा हा दगड जोरात धातूवर आपटायचा, त्याच्यातून ठिणगी उडायची, त्या ठिणगीचा पेट होऊन दारूचा स्फोट व्हायचा आणि गोळी डागली जायची. ही दुसरी स्टेज. तिसऱ्या व्हील लॉक बंदुका आल्या आणि त्याच्यानंतर आज जी ट्रिगर बेस्ड बंदुकांची टेक्नॉलॉजी आहे ती हळूहळू उदयाला आली. तर ह्या टप्प्यातून तोफा पण गेल्या, परंतु या सगळ्यात जुन्या तोफा होत्या त्या ओतीव काशाच्या किंवा ब्रॉन्झच्या ओतीव तोफा होत्या आणि याच्यासाठी असे मोल्ड तयार केले जायचे आणि नंतर ते मोल्ड भाजून जी पोकळी तयार व्हायची त्यात धातू ओतला जायचा. म्हणजे थोडक्यात लॉस्ट वॅक्स प्रोसेसनी या तोफा घडवल्या जायच्या.
आणि आपल्याला दिसतंय की मध्ये एक शाफ्ट लावलेला आहे. त्या शाफ्टमुळे आपोआप ह्या तोफांना मधलं नळकांड किंवा बॅरल मिळायचं. बऱ्याच वेळा मुळात ह्या तोफा लाकडात घडवल्या जायचा, मग त्याचा साचा घेतला जायचा मातीत आणि त्या मातीच्या साच्यात धातू ओतला जायचा. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात तोफा निर्माण झालेले दिसतात आपल्याला. आणि अर्थात कॉपर बेस्ड जी संयुग होती ते वापरण्याचं अतिशय सोपं कारण म्हणजे साधारणतः एक 900 ते 1100 डिग्रीला हा धातू विरघळतो आणि आपल्याला ओतता येतो. आणि लोखंड वितळवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1500 ते 1800 डिग्री एवढं टेम्परेचर लागतं. आणि हे तापमान मिळवण्यासाठी आवश्यक ज्या भट्ट्या आहेत ते तंत्र विकसित व्हायला निश्चित वेळ लागला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करायचं तर त्याच्यासाठी भट्ट्या तेवढ्या मोठ्या लागतात आणि फक्त लाकूड जाळून एवढं मोठं तापमान निर्माण करणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. त्याच्यामुळे या भट्ट्या विशिष्ट आकारात बांधून घ्याव्या लागायच्या आणि बंदिस्त जागेत मग तापमान तेवढं सहज वाढायचं. तर इथं समोर आपल्याला ओतीव काशाची किंवा ब्रॉन्झची आणि ओतीव लोखंडाची तोफ आपल्याला दिसते. आता इथे उजव्या कोपऱ्यात असलेली डायग्राम आपण पाहिली तर हा तोफेचा साचा कसा होता हे आपल्याला सहज दिसून येईल. आणि वरच्या तोंडाच्या भागातून हा धातू ओतला जायचा आणि हा संपूर्ण ह्या कॅव्हिटीत पासून ह्या आकाराची तोफ तयार व्हायची. यात एक दुसरी पण पद्धत होती की मधलं नळकांड न ठेवता संपूर्ण तोफ ओतली जायची आणि नंतर त्याच्या ड्रिलिंगनी मधलं बॅरल खोदलं जायचं. पण अशा तोफा खूप कमी आहेत. अशी उदाहरणं फारशी आपल्याला दिसत नाहीत. कास्टिंग मध्येच कॅव्हिटी ठेवणं हे त्यांना जास्त सोयीस्कर वाटलं. तर ह्या पद्धतीनं घडवल्या गेलेल्या सगळ्यात मोठ्या तोफांपैकी एक म्हणजे मलिके मैदान. आपण अत्यंत प्रेमाने आणि लाडानं हिचा उल्लेख मुलुख मैदान असा करतो किंवा खूप कोणी बोलणारी फटाकडी असेल तर तिचा उल्लेखही आपण मुलुख मैदान करतो. पण त्या तोफेचं खरं नाव मलिक ए मैदान असं पुल्लिंगी होतं. म्हणजे अर्थात मैदानाचा मालक मैदान गाजवणारा ह्या अर्थानं ते नाव त्या तोफेला दिलं गेलं होतं. आणि ही निजामशाह अहमदनगरच्या निजामशहाकडून ओतली गेली होती. आणि आपल्याला बऱ्याच वेळा हे तोफ ओतणाऱ्या लोकांच्या नावामागे आता इथं आपल्याला दिसतंय की ही तोफ 1548 साली अब्दुल गाझी निजामशाह यानं ओतवून घेतली. आणि ही बनवणारा जो कारागीर होता त्याचं नाव होतं मोहम्मद बिन हसन रुमी चा मुलगा. आणि हा मोहम्मद बिन हसन रुमी जिथं हा शब्द लागतो तिथं आपण समजून घ्यायचं की हा टर्किश ओरिजिनचा माणूस आहे. बरेच हे तुर्क त्या काळात भारतात प्रॉस्पेरिटीच्या शोधात आले होते आणि तोफा ओतण्याचं त्यांचं कौशल्य वादातीत होतं. तर अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी तसंच अनेक ह्या ज्या पातशाह्या होत्या दख्खनमधल्या त्यांच्याकडेही या तोफा या तुर्की लोकांनी ओतलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि दुसरी खूप पॉप्युलर पद्धत आपल्याला दिसते, आपण ट्रेकमध्ये किल्ल्यांवर पाहिलं असेल तर आपल्याला बांगडी पद्धतीच्या तोफा भरपूर किल्ल्यांवर दिसतात. ह्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं होतं की ह्यात आडव्या पट्ट्यांवरती गोल लोखंडाची कडी जोडली जायची. हे कसं शक्य होतं? मध्ये एक लाकडाचा ओंडका ठेवून त्याच्या भोवती ह्या आडव्या पट्ट्या जोडल्या जायच्या आणि त्याच्यावरती तापवून ही कडी ठोकली जायची. त्याच्यामुळे खालच्या पट्ट्या आणि वरची कडी अत्यंत एकसंध व्हायची आणि थंड झाल्यावर ही अत्यंत मजबूत अशी तोफ तयार व्हायची. आता सांगताना सोपं वाटतंय पण हे तंत्र अतिशय किचकट आणि अवघड होतं. परंतु भारतीय जे लोहार होते त्यांनी ह्याचं प्रावीण्य मिळवलेलं होतं. आता बांगडी तोफांमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मागची बाजू सीलबंद असणारी तोफ आणि दुसरं म्हणजे डिटॅचेबल पावडर चेंबर असणारी तोफ. आता इथं डावीकडचा जो डायग्राम आहे त्याच्यात आपल्याला दिसतंय की ज्याच्यात आपल्याला दारू ठासता येते
असा तोफेचा मागचा भाग वेगळा होतोय, तो एक वेगळा तुकडा आहे. तर असे 2-3 तुकडे तुम्ही एकाच वेळेस तयार ठेवले दारूगोळा भरून, आणि एकदा तोफ डागली गेली की दुसरा मागचा तुकडा लावला, अ, तर तुमचा फायरिंगचा स्पीड वाढतो. किंवा एकाच बाजूने सीलबंद असणारी तोफ डागल्यानंतर ती थंड करायची, तिचा आतला भाग सगळा साफ करून घ्यायचा आणि परत त्याच्यात दारू ठासायची आणि मग परत बत्ती द्यायची. ही अत्यंत लांबलचक किचकट प्रोसेस होती. म्हणजे ह्या आकाराची तोफ एकदा उडवली की परत ती लोड करायला साधारणतः 1.25 ते पावणे 2 तास सहज लागू शकायचे. तोफेचा आकार छोटा असेल तर हा स्पीड जास्त वाढायचा. पण म्हणजे कमीत कमी एक 20 मिनिटं ते 40 मिनिटं सहज ह्या तोफांच्या लोडिंगसाठी लागत होती. तर हे तंत्र तुमचा फायरिंगचा रेट वाढवण्यासाठीच वापरलं गेलं. परंतु खूप प्रमाणात हे तंत्र पसरलं असं दिसत नाही. कारण मला वाटतं ह्या तोफांचा सगळा खेळ जो असतो, तो वायू दाबून ठेवण्यात असतो आणि कुठेतरी ह्याला लिकेजेस वगैरे असायची शक्यता होती. त्यामुळे तिथं काही प्रमाणात वायू निसटत असणार स्फोट झाल्यानंतर. त्याच्यामुळे हे तंत्र खूप काही पॉप्युलर झालं नाही. जे 1999 2001 पर्यंत जे संशोधन झालं, त्याच्यात अशा प्रकारच्या तोफा फक्त मुर्शिदाबादमध्ये, बंगालमध्येच असं म्हटलं गेलं होतं. परंतु नंतर दौलताबाद आणि महाराष्ट्रात काही किल्ल्यांवर अशा डिटॅचेबल पावडर चेंबर असणाऱ्या तोफा आपल्याला आढळल्या आहेत. आणि ही संमिश्र किंवा कंपोजिट पद्धतीची तोफ. मित्रांनो, काश्याची तोफ किंवा लोखंडाची तोफ या दोन्ही पद्धतीच्या ओतीव तोफांना स्वतःच्या आपल्या काही लिमिटेशन्स किंवा आपल्या काही अडचणी होत्या. काशात एकदा स्फोट झाला की कासा किंवा ब्रॉन्झ आपला आकार किंचित सोडून देतं. थोडंसं ते स्फोट झाल्यानंतर तापतं, मेणासारखं मऊ होतं आणि आतल्या बॅरलचा आकार थोडासा बदलतो. आणि त्याच्यामुळे ह्या तोफांच्या मारायच्या ॲक्युरसीत थोडी कमतरता होते. आणि लोखंडाचं आपण पाहिलं तर ओपन टू एअर लोखंडाला गंज लागतो. त्याच्यामुळे ह्या दोन्ही धातूंना आपापल्या अडचणी होत्या. परंतु या दोन्ही धातूंचे आपापले ॲडव्हांटेजेस पण होते. म्हणजे थोडक्यात लोखंडाची जी तोफ होती, तिच्यात जास्त स्फोट सहन करण्याची क्षमता होती. आणि त्याच्यामुळे ह्याची जी बॅरल आहेत ती आतून लोखंडाची बनवली गेली आणि त्याला जे आउटर केसिंग दिलं गेलं ते ब्रॉन्झचं दिलं गेलं. अशा पद्धतीच्या तोफा आपल्याला तुर्कस्तानात घडवलेल्या दिसतात, चायनीज लोकांनी घडवल्या आणि भारतात केवळ औरंगजेबाच्या कालखंडात अशा प्रकारच्या संमिश्र पद्धतीच्या तोफा घडवलेल्या आपल्याला दिसून येतात. याची काही उदाहरणं आपण पुढे पाहूच यात. याच्यानंतर मोठ्या तोफेबरोबरच आपल्याला उखळी तोफेचाही वापर बऱ्यापैकी झालेला दिसतो. इंग्रजीत ज्याला मॉर्टर म्हणतात. आणि ज्या तोफेचा उद्देश भिंत तोडणं किंवा भिंतीचा विध्वंस करणं असं नसून भिंत ओलांडून गोळा पलीकडे जाऊन पडणं, हा मुळात त्या तोफेचा उद्देश होता. त्याच्यामुळे त्यांची लांबी खूप नसली तरी चालत होती. आणि खालती डावीकडे आपण बघताय की ही मॉर्टर्स किंवा उखळीच्या तोफा अत्यंत सुंदर स्वरूपात टिपू सुलतानानं घडवून घेतल्या होत्या. हे सिंहाचेच आकार तोफांना दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या तोफा कशा पद्धतीनं वापरल्या जात होत्या या अत्यंत बहादर चित्रण पोर्तुगीजांनं ह्या युद्धात करून ठेवलेलं आहे. आपल्याला ते चित्र दिसतंय ते मर्दानगड नावाच्या किल्ल्याचा युद्धाचा देखावा आहे आपल्या समोर. आणि हा पोर्तुगीजांचा किल्ला होता जो संभाजी महाराजांनी जिंकून घेतला. आणि यात आपल्याला दिसतंय की समोर जी ढवळी नावाची टेकडी होते तिथं तोफांची मोर्चे बांधणी केलेली दिसून येते. आणि ज्या आपल्या नेहमीच्या तोफा आहेत त्या आडव्या ठेवून त्याचा मारा थेट तटबंदीवर केलेला आपल्याला दिसत होता. मात्र मॉर्टर हे तिरप्या किंवा 45 डिग्री किंवा त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या कोनात ठेवलेलं दिसतंय. आणि त्याचा गोळा मात्र हवेत फेकला जातोय. मग तो ट्रायजेक्टरी पद्धतीने वरती जाऊन वक्राकार परत खालती किल्ल्याच्या आत कोसळून
कुठेतरी विध्वंस घडवून आणवताना दिसतोय. या लांब तोफा आणि मॉर्टर्स या दोन्हीचा उपयोग अतिशय प्रभावीपणे मध्ययुगीन युद्धांमध्ये केला गेला. आपण काही बखरी किंवा शिवकालीन साहित्य काही वाचलं असेल किंवा महाराजांची काही पत्र आहेत किंवा महाराजांच्या काही आज्ञा आहेत, त्याच्यातही त्यांनी भांडी उगाच वाजवू नका असा एक आदेश दिलेला आहे. किंवा बऱ्याच वेळा आज लग्नांमध्ये गोळ्या झाडल्या जातात, तसा काही आनंदी प्रसंगी तोफा डागण्याची वगैरे त्या काळात पद्धत असावी. तर अशा तोफा उगाच डागू नयेत, भांडी उगाच वाजवू नका. इथं आपल्याला ते मॉर्टर जे दिसतंय त्याचा आकार बरोबर भांड्यासारखा आहे. आपण ऐने अकबरीचा वाचन केलं तर त्याच्यात तुकड्यात तयार होणाऱ्या तोफांचा उल्लेख आहे. दुर्दैवानं आर्किओलॉजिकल रिमेन्स मध्ये या पद्धतीच्या तोफा मिळत नाहीत, परंतु ऐने अकबरी मधल्या वर्णनाप्रमाणे आपण काही तोफांचं रिकन्स्ट्रक्शन हे केलेलं आहे. प्रोफेसर बालासुब्रमण्यम म्हणून यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून घेतलेली ही आकृती आहे. यात ही तोफ अनेक तुकड्यांमध्ये विभाजित होते आणि आपल्याला हव्या त्या मोर्चावर हे तुकडे नेऊन एकत्र करून परत ही तोफ आपल्याला टाकता येते, अशी वर्णनं आपल्याला आढळतात. दुर्दैवानं आज आपल्याकडे अशी कोणती तोफ नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाकडी तोफांचाही वापर युद्धात केला गेला. अगदी आपल्या महाराष्ट्रातलंच एक उदाहरण द्यायचं झालं तर रामशेज म्हणून नाशिकच्या जवळ एक किल्ला आहे. तर त्या युद्धाचं वर्णन जिथं करतात तिथं धमधम्यावर चढवायला लोखंडी किंवा धातूची जड तोफ वरती धमधम्यावर चढवणं शक्य नव्हतं, तर चक्क लाकडी तोफांचा मारा केला असा उल्लेख आहे. तर नाशिकचे गिरीश टाकले म्हणून संशोधक आहेत, त्यांना वाटलं काही भाषांतरात चूक झाली असेल, लाकडाची तोफ कशी असेल. आज आपल्याकडे ही उदाहरणं शिल्लक नसतील तरी ही व्हिएतनाम मधली काही उदाहरणं आहेत जिथं लाकडी तोफांचेही अवशेष आज शिल्लक आहेत. आणि या लाकडी तोफांनाही कुठेतरी स्ट्रेंथ यावी म्हणून बाहेरून लोखंडाच्या बांगड्या चढवलेल्या आपल्याला दिसतात. काही ठिकाणी आतलं बॅरल फक्त लोखंडाचं, मधला संपूर्ण पोकळ भाग लाकडाचा आणि बाहेरचा भाग परत लाकडी, अशा पद्धतीने या तोफा घडवलेल्या आपल्याला दिसून येतात. लाकूड सोडा, चामड्याच्याही तोफा युद्धात वापरल्या गेल्या आहेत. आपण मला विचाराल, चामडा अत्यंत ज्वलनशील असतं, मग याचा वापर कसा केला गेला असेल? उत्तर खूप सोपं आहे की याचा चार्ज किंवा गन पावडर याच्यात अत्यंत कमी प्रमाणात भरायची आणि ही तोफ अत्यंत वजनाला हलकी असल्यामुळे सैनिकही पाठीवर उचलून नेऊ शकायचे. हवा तिथं मोर्चा बांधणी आणि 2 ते 3 वेळा ही तोफ डागता आली तरी तिचा उपयोग खूप होता. नंतर ती भले वाया जावो, फेकायला लागो, त्यांनी काही फरक पडत नव्हता. अर्थात विध्वंसक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला दिसतंय की एकाच्या बाजूला अनेक तोफा एकत्र जोडून त्यांना बत्ती देणं, रॅपिड फायर, आणि याच्यातूनच आधुनिक जी रॉकेट लॉन्चर्स आहेत त्याचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. ही मध्ययुगीन काळातली रॉकेट लॉन्चर्स आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता जसं जमिनीवर तोफांचा वापर चालू झाला होता तसं जहाजांमध्येही चालू झाला होता. आणि जहाजांमध्ये छोट्या कमीत कमी जागेत नेमक्या त्या तोफा बसवणं आणि डागणं आणि वापरणं हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम होतं. आणि तोफेचा एक जो झटका लागतो, रिकॉईल लागतो, तो अरेस्ट करण्यासाठी आपल्याला दिसतंय की जहाजाच्याच भिंतींना दोरखंड बांधले गेलेत, त्या तोफांभोवती ओवले गेलेत आणि त्या तोफेच्या डागल्यानंतर जो झटका तयार होतो तो झटका शोषून घेण्यासाठी ह्या दोरखंडांबरोबर ह्या चाकांना सुद्धा असे आडवे स्टॉपर ठोकलेले आपल्याला दिसून येतात. अशा अनेक कृत्यांनी तोफा वापरल्या गेल्या. परत आपण काही मध्ययुगीन चित्रांकडे येऊ. हे बिजापूरचं युद्ध आहे. औरंगजेब बादशाह आपल्याला दिसतोय आणि युद्धात तोफा आता कशा वापरल्या जात होत्या याचं अत्यंत प्रभावी चित्रण या मिनिएचर पेंटिंग मध्ये केलेलं आहे. आपल्याला दिसतंय की पहिला जो मोर्चा आहे तो तोफांचा आहे आणि त्याच्या मागे घोडदळ उभं आहे आणि घोडदळाच्या मागे पायदळ उभं आहे. तर ह्या पद्धतीची रचना ठेवून आधी तोफा जेवढा विध्वंस करू शकत असतील किल्ल्याचा तेवढ्या करत असणार. कुठेतरी किल्ल्याला भगदाड पाडणं, किल्ल्याचं दार तोडणं, आतल्या शत्रूचा शक्य होईल तेवढा नाश करणं,
आणि नंतर मग घोडदळाचा हल्ला ही एक स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर मध्ययुगीन काळात असलेली आपल्याला दिसून येते. आणि औरंगजेबाने तर त्याच्या तोफखान्याचा वापर वेळोवेळी योग्य पद्धतीनं केलाच आहे. अजून काही लघुचित्र ह्या चित्रात आपण पाहाल की नौकेवरती सुद्धा तोफा लावल्या आहेत. यांना स्वेवेल गन्स म्हणजे यू शेपचा एक फोर्क लावून त्याच्यावरती गन इन्स्टॉल केलेली आपल्याला दिसते. तशी तोफा किल्ल्याच्या तटबंदीवरती संरक्षणासाठी सुद्धा इथं उभ्या केलेल्या दिसत आहेत. इथं आपल्याला परत छोट्या तोफा ज्यांना जंबुराक म्हटलं जायचं अशा पद्धतीच्या तोफा इथं उभ्या केलेल्या आपल्याला दिसतात. आता या उजवीकडच्या चित्रात आपण पाहिलं ज्या 3 तोफा इथं वरती आहेत त्यात मधली पिवळसर रंगानं रंगवलेली आहे. म्हणजे ही ब्रॉन्झची तोफ आहे आणि ह्या 2 बाजूच्या आहेत त्या काळसर रंगातल्या आहेत. तर त्या तोफा लोखंडाच्या असणार असं आपल्याला सहज म्हणता येतं. आणि इथं जी सगळी कवायत चालली आहे ती ही तोफ वरती ओढून नेत आहेत. ह्याच्यात कित्येक माणसं तोफ ढकलतायत आणि पुढे जवळजवळ 3-4 बैलांच्या जोड्या या तोफेला वरती खेचतायत. आता परत हे एक औरंगजेबाचं लघुचित्र आहे की ज्यात तो शिकार करतोय आणि त्यात तो ठासणीची बंदूक वापरतोय आणि त्याच्या मागे एक बंदूक ठासून तयार असलेला माणूस आपल्याला दिसतो. म्हणजे बंदूक चालवणाऱ्याने एकदा ती डागली की त्याला ताबडतोब ठासून देणारा दुसरा माणूस त्याच्या मागे तयार होता असं आपल्याला दिसतंय. तर अर्थात दख्खनचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि दख्खनचा विशेष उल्लेख करायचं कारण असं की डावीकडे कोपऱ्यात आपल्याला दिसतंय चालुक्य साम्राज्य कसं होतं. नंतर राष्ट्रकूटांचं राज्य आलं. राष्ट्रकूटांनंतर यादव आले आणि यादवांनंतर मात्र 5 सल्तनतींमध्ये दख्खन विभागला गेला. आधी अर्थात बहमनी सुलतानांचा खूप मोठा भाग होता. विजयनगरचं साम्राज्य होतं. नंतर अहमदनगर, बेरार, गोळकोंडा, बिदर, बिजापूर ह्या सल्तनती आलेल्या दिसून येतात आणि या सगळ्यांनी तोफखान्याचा अत्यंत पुरेपूर वापर केला. सल्तनत काळातच दख्खनमध्ये तोफांचा प्रभावी वापर चालू झाला होता आणि असं दिसतं की विजयनगरच्या राजांनी सुद्धा शेवटी तोफा अडॉप्ट केल्या, परंतु त्या प्रभावीपणे वापरणं त्यांना जमलं नसावं. एक कालिकोट या जागी झालेल्या युद्धात विजयनगरचं साम्राज्य हरलं. तिथं तोफखान्याचा सल्तनतींनी प्रभावी वापर केलेला आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्या गोष्टी पानिपतच्या युद्धाच्या आधीच्या आहेत. गोव्यात जे पोर्तुगीज आले, गोवा आधी बिजापूरची टेरिटरी होती. नंतर जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा जिंकून घेतलं तेव्हा त्यांनी आपले बिजापूरच्या सैन्यातले जे तोफा ओतणारे 2 लोक होते ते पोर्तुगालच्या राजाकडे पाठवले आणि त्यात जे पत्र लिहिलं होतं ते अत्यंत मार्मिक आहे की यांची तोफा घडवण्याची पद्धत अतिशय आधुनिक असून आपला तोफखाना सुधारण्यासाठी यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल म्हणून ही 2 माणसं आपल्या सेवेस पाठवत आहे असं पोर्तुगीजचा गव्हर्नर 1499 साली पोर्तुगालच्या बादशहाला लिहितो. म्हणजे पानिपतच्या युद्धाच्या जवळजवळ एक 27 वर्ष आधीची ही घटना आहे. हे आपण लक्षात घ्यावं. अर्थात महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. भूदुर्ग, जलदुर्ग आणि डोंगरी किल्ले. त्यात मी जाणार नाही, पण थोडक्यात मराठवाड्यातला दौलताबाद आणि दौलताबादचं इथं थोडं विस्तृत वर्णन करायचं कारण अशासाठी कारण दौलताबादमध्ये जवळजवळ 300 तोफांचा समूह आपल्याला दिसतो की याच्यामुळे तोफांचा अभ्यास अतिशय सोपा झालाय. अर्थात दिल्ली सल्तनत यांनी जेव्हा दौलताबाद म्हणजे देवगिरी जिंकला आणि त्याचं नामकरण दौलताबाद असं केलं त्यावेळात फार त्यांनी तोफा वापरल्या असं दिसत नाही. परंतु नंतरच्या काळात जेव्हा हा बहमनी सुलतानांकडे आला तर त्यात त्यांनी काही फिरंगी लोकांना आतिषबाजीसाठी नेमलं आणि
बहमनी राज्यात मोहम्मद गवान नावाचा अतिशय एक हुशार पंतप्रधान होता. त्याच्या काळात दख्खनमध्ये पहिल्यांदा तोफा वापरल्या गेल्या असं आपल्याला दिसतं. परंतु दौलताबादमध्ये प्रत्यक्ष बहमनी म्हणता येतील अशा तोफा आपल्याला दिसत नाहीत. मात्र बहमनी साम्राज्याची जी शक्ल झाली त्यात अहमदनगरची निजामशाही प्रमुख होती आणि अहमदनगरच्या निजामशहांनी मात्र भरपूर तोफा घडवलेल्या आपल्याला दिसतात. त्याची काही उदाहरणं दौलताबादमध्ये पण आहेत. याच्यानंतर जे मुघल आले त्यांनी तर भरपूर तोफा घडवल्या, वापरल्या आणि त्या मुघल तोफांचा पुरेपूर आढळ आपल्याला दौलताबादच्या किल्ल्यात दिसून येतो. मोगलांनंतर जी आसफजाही म्हणजे हैदराबादच्या निजामाचं जे राज्य आलं यांनी सुद्धा तोफा घडवल्या आणि अत्यंत अल्प काळ दौलताबाद मराठ्यांकडे होता आणि त्यात एक जे गणेश मंदिर उभारलं गेलं त्याच्या समोर जे उत्खनन झालं त्यात भरपूर तोफगोळे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला मिळाले होते आणि आपण या मंदिराचा कळस थोडा बारकाईनं पाहिला तर यातही 3 तोफगोळे लावलेले आपल्याला दिसून येतात. आता तोफांचे जे प्रकार पाहिलेत आपण काशाच्या, मिश्र पद्धतीच्या, लोखंडाच्या आणि बांगडी तोफा. तर ह्या सर्व प्रकारच्या तोफा आपल्याला दौलताबादमध्ये दिसतात. हे कास्ट ब्रॉन्झ किंवा काशाच्या तोफेचं अत्यंत उत्तम उदाहरण. हिचं औरंग पसंत असं नाव असलं तरी ही औरंगजेबाच्या काळातली नाही, ही निजामशहाच्या काळातली आहे. कारण ही संपूर्ण ब्रॉन्झ मध्ये ओतलेली आहे आणि औरंगजेबाने स्वतःच्या नावाचा उल्लेख औरंग असा एकेरी कधीच केला नाही. औरंग या शब्दाचा अर्थ सिंहासन, सिंहासनाधीश्वर अशा पद्धतीचा होतो. त्याच्यामुळे सिंहासनाच्या पसंतीची तोफ अशी ही औरंग पसंत तोफ दौलताबादच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसते. ह्या कास्ट ब्रॉन्झच्या छोट्या तोफाही दौलताबादमध्ये आहेत, हातात घेऊन टाकता येण्यासारख्या. नंतर बांगडी पद्धतीच्या अतिप्रचंड तोफा दौलताबादमध्ये आपल्याला दिसतात, ज्याचा जवळजवळ 30 सेंटीमीटर डाया असलेले म्हणजे मोठाले गोळे ज्याच्यातून टाकता यायचे. दौलताबादमध्येच म्हणजे हा जो मागचा प्रकार आहे, इथं मागचा भाग हा सील्ड आहे, म्हणजे ही तोफ 2 तुकड्यांमध्ये होत नाही. याच्या तोंडातूनच दारूगोळा ठासावा लागतो. मात्र ही तोफ आहे, हिचं मागचं चेंबर वेगळं होऊ शकतं. तर मग आपण ह्याचा उल्लेख केला, ती तोफ आपल्याला दौलताबादमध्ये दिसते. दुसरं दौलताबाद मधल्या तशाच तोफेचं हे एक उदाहरण. आता ह्या तोफेचा अंतर्भाग आपण पाहिला तर बांगडी तोफेची घडण कशी होती हे आपल्याला अगदी सहज कळेल. या आडवी लोखंड्या पट्ट्या आहेत, त्याच्यातून त्याचा अंतर्भाग बनलेला आहे आणि ह्या पट्ट्यांवरती बाहेरच्या बाजूनी ह्या गोल्ड रिंग्स चढवलेल्या आहेत आणि त्या रिंग्स परत आतल्या आडव्या पट्ट्या बाहेर आलेल्या तापवून त्या परत तोंडावर ठोकून टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ही बांगडी तोफ घडायची. त्याचं एक उत्तम उदाहरण दौलताबाद किल्ल्यामधून. बांगडी तोफांची छोटी मॉर्टर्सही आढळतात, म्हणजे जेमतेम 95 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर लांबीचं जेमतेम हे मॉर्टर आहे. आता घडीव ह्या फोर्ज वेल्डिंग किंवा बांगडी तोफांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही चिलीम तोफ. आणि बऱ्याच वेळा असं आधी म्हटलं जायचं की ही फक्त सेरेमोनियल होती. हिचं आतलं जे बॅरल आहे ते एकमेकीला समांतर नाही. तर ही गोळा डागण्यास आदर्श तोफ नाही, एखाद्या भोंगयासारखी किंवा चिलिमीसारखी आहे, जी मागच्या बाजूने जिचा व्यास कमी आणि तोंडाच्या बाजूला मोठा आहे. पण नंतर नीट अभ्यासाअंती असं लक्षात आलं की ह्याही तोफा उपयोगाच्या होत्या, की तुम्ही दारू नुसता गोळा ठासू नका, तर भरपूर खेळाचे तुकडे किंवा ज्या गोळ्या आहेत शिशाच्या त्या ठासल्या तर एका तोफेच्या गोळ्यापेक्षा जास्त नुकसान या अशा पद्धतीच्या तोफा युद्धात करू शकत होत्या. अजून एक बहुमुखी फौज वेल्डिंग किंवा बांगडी पद्धतीने घडवलेली अतिशय देखणी तोफ दौलताबाद मधली. हिला 7 बोर आहेत आणि 7 गोळे हिच्यातून एकाच वेळेस टाकता यायचे. तर भारतात अशी उदाहरणं अत्यंत कमी आहेत. तर त्या काळातल्या इंजिनिअरिंगचं किंवा मेटलर्जिकल ऍडव्हान्समेंटचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. अर्थात ओटीव देशी लोखंडी तोफा
आता या देशी का तर आपण बाह्याकाळ याचा पाहिला तर हे बॅरल बाहेर पण आपल्याला समांतर आढळेल, परंतु आपण काही विदेशी याच्या तोफा पाहिल्या तर त्याचं बॅरल पुढे बारीक आणि मागे जाड असं आपल्याला दिसतं. दौलताबाद मधल्या संमिश्र किंवा कंपोजिट तोफेचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे किला शकीन. तिथे जी पॉप्युलरली जी मेंढा तोफ म्हणून ओळखली जाते आणि यात मात्र जो लेख आहे, शिलालेख तर नाही म्हणता येणार, ब्रॉन्झ मधला जो लेख आहे त्यात औरंगजेबाचं नाव अबुल जफर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर बादशाह गाझी असं पूर्ण येतं आणि तो घडवणाऱ्याचं नाव आहे मोहम्मद हुसेन अरब. ही जवळजवळ 5.5 मीटर लांबीची तोफ आहे आणि आतल्या बाजूनी हिचा अंतर्भाग लोखंडाचा आहे आणि बाह्य भाग हा ब्रॉन्झचा आहे. आणि आपल्याला दिसतं की ही तोफ एकदा फुटली पण आहे टाकताना. जिथं आता कर्सर आहे तिथं आपल्याला दिसतं की तिथं तिथं जे वेंटोल आहे किंवा छिद्र आहे बत्ती द्यायचं त्याच्या बाजूला पॅचवर्क केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे टाकताना तो फुटली पण येतो आणि नंतर रिपेअर करून परत वापरली पण गेली आहे. आता संमिश्र तोफेचं अजून एक उदाहरण दौलताबाद मध्येच आहे. आतमध्ये लोखंड, बाहेर ब्रॉन्झ आणि ही मात्र दाराशुकोहच्या कॉन्टिजेंट मधली तोफ आहे. आणि फतेह बुलंद हे त्याला शहाजहानने दिलेलं टायटल होतं आणि तेच टायटल लेखाच्या स्वरूपात या तोफेवर आपल्याला दिसतं. दौलताबाद हे एकमेव उदाहरण की जिथं हा आपल्याला शिलालेखाच्या स्वरूपात दिसतो. अजून एक मिश्र तोफ दौलताबाद मधली. आणि आता काही परकीय तोफा, युरोपियन तोफा, डच ईस्ट इंडिया कंपनीचा सिंबल आपल्याला दिसतोय. ही डच ईस्ट इंडिया कंपनीची तोफ आहे. आता आपल्याला दिसतं की ही मागच्या बाजूला जाड आहे आणि पुढे ती निमुळती होत जाते. या सगळ्या पाश्चात्य तोफा या पद्धतीने घडवल्या गेल्या आणि एतद्देशीय तोफा मात्र कशा आहेत त्या आपण पुढे पाहू. तर हे छोटंसं रिव्हॉल्व्हरचं एक प्रिमिटिव्ह स्वरूप की हाताने फिरवून डागायची छोटी बंदूक किंवा तोफ काही म्हणा आपण दौलताबादच्या संग्रहात आहे. नंतर ही तोफा स्वच्छ करण्याची काही साधनं दौलताबादच्या म्युझियम मध्ये आपल्याला दिसतात आणि खालती बिजापूरमध्ये आपल्याला असे टर्फ्स सापडलेत दगडी. या तोफगोळे छन्नी हातोडीने बनवल्यानंतर त्याच्यावरचे सगळे कंगोरे घालून ते गुळगुळीत करण्यासाठी याच्यावरती ठेवून ते गोल गोल फिरवले जायचे, त्याच्यामुळे ते गोल गुळगुळीत व्हायचे. अशाही आर्किओलॉजीत सापडणाऱ्या काही फीचर्सचं इंटरप्रिटेशन आपण करू शकतो. आता काही इतर ठिकाणच्या तोफा ह्या एतद्देशीय तोफा आहेत. याचं बाहेर आपण पाहिलं तर मागचा आणि पुढचा भाग एकदम समांतर आहे आणि घडणही थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. तर त्याच्यामुळे ह्या युरोपीय तोफांपेक्षा वेगळ्या आहेत असं आपल्याला सहज दिसून येतं. हा परांडा किल्ला, दुर्दैवानं वेळ कमी आपल्याकडे त्याच्यामुळे मी थोडा पटापट जातो. सल्तनत काळात ज्या मोठ्या बांगडी तोफा घडवल्या गेल्या किंवा नंतरच्या काळात मोगलांनी ज्या युरोपियनांकडून आणल्या, ही पण डच ईस्ट इंडिया कंपनीची आयात केलेली 1627 सालची एक तोफ. औरंगजेबाच्या काही तोफा तिथेही दक्षिण मराठवाड्यातल्या किल्ल्यांवरती आहेत. ही एक आजदा पायकर किंवा अजगराचं तोंड असणारी तोफ आपल्याला दिसते. ही पण मिश्र पद्धतीची बनवलेली आहे. आणि नंतरच्या निजामाच्या काळात युरोपियन पद्धत वापरून घडवल्या गेलेल्या तोफा आपल्याला दिसून येतात. या तोफा एतद्देशीय आहेत पण याची घडण मात्र युरोपीय आहे. आता या तोफा हातातल्या तोफा कशा डागल्या जात होत्या त्याचं एक उदाहरण, अशाही लोखंडाच्या तोफा आपल्याला भरपूर आढळतात किल्ल्यांमध्ये. औसा किल्ला, इथेही अहमदनगरच्या निजामशहानं घडवलेली तोफ आहे. दख्खन मधल्या काही अत्यंत जुन्या तोफांपैकी आणि अतिशय सुंदरपणे घडवलेली ही तोफ आहे. मोहम्मद बिन हुसेन रोमी यांनी ही घडवली आहे. आता एक नवीन टेक्निक म्हणजे ब्रिच लोडिंग. आजची जी मॉडर्न आर्टिलरी आहे ती सगळी ब्रिच लोडिंग म्हणजे मागच्या बाजूनी तोफगोळा चढवला जातो अशी आहे. तर या ब्रिच लोडिंगची सुरुवात कुठेतरी मध्ययुगात झालेली आपल्याला दिसते.
हे जे मागे सॉकेट आपल्याला दिसतंय, त्या सॉकेटमध्ये अशा पद्धतीचं दारूगोळ्याची कप्पी लावली जायची आणि मग गोळ्या ठेवून तोफ डागली जायची. पण अर्थात ही तंत्र थोडंसं गॅस लिकेजला कुठेतरी कारणीभूत असावं, त्याच्यामुळे याचाही वापर खूप एक्सटेन्सिव्हली झालेला दिसून येत नाही. आता आपण अगदी थेट काही युरोपियन तोफांकडे येतो, ज्याच्यात आकडे इंग्रजीत खोदलेले दिसतात. याच्या अ, अ, डोक्यावरती डॉल्फिन हँडल्स म्हणून येतात. नळदुर्ग किल्ला, इथेही काही एतद्देशीय तोफा ज्याच्या तोंडावरती ड्रॅगन सारखे प्राणी आहेत, ज्याची आउटर बॅरल एकदम समांतर आहे. ही काही इतर किल्ल्यांवरची तोफांची उदाहरणं आपण बघतोय. अर्थात काही स्थानिक लोकांच्या समजुती आहेत या तोफेचा तुकडा तावीज म्हणून वापरला तर हे होतं ते होतं अशा समजुतीने स्थानिक लोक तोफांचे तुकडे काढून देतात. त्याच्या अंगठ्या बनवतात, तावीज बनवतात. त्याच्यामुळे ते प्रकार थांबवायला या तोफांनाच कुठेतरी आम्हाला जाळ्यांमध्ये तात्पुरतं अटकवावं लागलंय. होपफुली काही वर्षात लोक थोडी सुजाण होतील आणि असे प्रकार करणार नाहीत, तेव्हा या तोफांना जाळ्यातून बाहेर आम्हाला काढता येईल. विदर्भात नरनाळा नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यात गन फाउंड्री म्हणजे तोफांच्या कारखान्याचे अवशेष आपल्याला सापडलेत. नरनाळ्यात काही अतिप्रचंड तोफा सल्तनत काळात घडवल्या गेल्या बांगडी पद्धतीच्या. ही एक नवगज तोफ म्हणून आहे. याच्यावरचं इन्स्क्रिप्शन औरंगजेबाचं आहे. परंतु त्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर त्याचं प्रतीक म्हणून स्वतःचं इन्स्क्रिप्शन याच्यावर खोदवलं, असा कयास करता येतो. कारण मोगल काळात अशा पद्धतीच्या प्रचंड तोफा, बांगडी तोफा घडवण्याची पद्धत थोडी मागे पडत चालली होती. काही ठिकाणी आता तोफांना देवतांचंही स्वरूप आलेलं दिसतंय. जय मा तोफेश्वरी. धार्मिक समजुतींना काही करणं आता अवघड असतं, परंतु अशाही पद्धतीनं या तोफा आता दिसतात. आता पश्चिम महाराष्ट्राचा मी अगदी थोडक्यात आढावा घेतो. गोव्याच्या तोफा युरोपीय इथं आल्या अगदी वेगळ्या पद्धतीचे बुरुज, वेगळ्या पद्धतीचे किल्ले आपल्या भारतीय भूमीवर उभे राहिलेले आपल्याला दिसतात. रेवदंड्याचा किल्ला, इथं अनेक ठिकाणी तोफगोळे आणि तोफा विखरलेले आपल्याला आढळून येतात आणि या सगळ्या युरोपीय पद्धतीच्या लोखंडी तोफा आहेत आणि तोफगोळे मात्र मोठमोठाले आहेत. कोलाई नावाचा एक अतिशय सुंदर किल्ला आहे, त्याच्यावरती सुद्धा लोखंडी तोफा आहेत आणि त्याच्या मागे मात्र कुत्र्याचं डोकं आहे. म्हणजे जसं आपण दौलताबादला तो मेंढा पाहिला किंवा काही ठिकाणी अजगर किंवा काही इतर प्राणी पाहिले, तर कोलाई हा एकमेव किल्ला आहे जिथं मागे कुत्र्याचं डोकं मोटिफ म्हणून वापरलं गेलेलं आहे. जंजिरा किल्ल्यातल्या तोफा सर्वप्रसिद्ध आहेत. जंजिऱ्यातल्या तोफा हा एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकेल, पण मुळातच बांगडी पद्धतीची तोफ आणि याचंही काही अनालिसिस आम्ही केलं तर अतिशय शुद्ध स्वरूपातलं लोखंड याच्यात वापरलेलं आढळलं आणि काही प्रमाणात फॉस्फरस आढळलं, ज्याच्यामुळे इथं गंज लागत नाहीये या तोफांना असं दिसून आलं. पद्मदुर्ग नावाचा किल्ला आहे, त्याच्यावरती युरोपियन तोफा आढळल्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला किल्ला असला तरी नंतरच्या काळात सिद्धींकडेच बरीच वर्ष हा किल्ला होता आणि त्यांनी याची सज्जता युरोपीय तोफा ठेवून केलेली आपल्याला दिसून येते. मुंबईत आश्चर्यकारकरित्या भरपूर तोफा सापडल्या. आमचं ऑफिस फोर्ट जॉर्ज म्हणजे फोर्ट मुंबईतल्या फोर्ट भागात आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक तोफ आहे. जे प्रसिद्ध ताज हॉटेल आहे त्याच्या समोरचा रस्ता दुरुस्त करताना महापालिकेला एक तोफ सापडली. नंतर रेनॉल्ड्स कॉलनी म्हणजे वडाळ्याच्या भागातही काही जुन्या ब्रिटिशकालीन तोफा आपल्याला दिसतात. क्रॉस मैदानावरती काही तोफा आहेत. याच्यातल्या काही तोफा पोर्तुगीज असायची शक्यता नाकारता येत नाही. गेटवेवरती आपण कित्येक वेळा गेला असाल, पण तिथं ह्या बुरुजांवरती 2 तोफा गाडलेल्या आहेत. हे आपण फार कमी वेळा बघतो आणि अशा उलट्या या तोफांचा वापर संपला, मग त्या उलट्या गाडल्या जाऊन त्या जहाजं बांधण्यासाठी त्याचा वापर चालू झाला
आणि नंतर तो एक चक्क डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणून पण आला. मग नंतर नव्यानं जी बॅरिकेड्स घडवली गेली ती या तोफांच्या आकाराची घडवली गेली. कर्नाक बंदर इथल्या तोफा CSMVS जे म्युझियम आहे त्याच्यातही काही तोफा आजूबाजूच्या परिसरातल्या आपल्याला दिसतात आणि अगदी हे सहज कळतं की ही शिपवरची गन आहे. रिकॉईल ऍब्सॉर्ब करण्यासाठी मागे एक रिंग आहे जिच्यातून आपल्याला दोरखंड होता येतो आणि हा दोरखंड जहाजाच्या भिंतींना ठोकला जातो. त्याच्यामुळे शिपवरच्या गन सुद्धा अगदी सहज वेगळ्या ओळखता येतात. ही त्याच पद्धतीची एक तोफ आहे. आकाराला थोडी लहान. मंत्रालयात आश्चर्यकारकरित्या 13-14 तोफा आहेत. याच्यातल्या काही पोर्तुगीज आणि काही ब्रिटिश कालीन आहेत. एलिफंटा लेण्यांवर पहिल्या महायुद्धानंतर खूप आर्मामेंट आली होती आणि ह्या ब्रिज लोडिंग पद्धतीच्या तोफा आहेत, ब्रिटिश तोफा आहेत. परंतु आपण सगळे जेव्हा ज्या किल्ल्यांवर फिरतो त्या किल्ल्यांवरच्या तोफा कशा आहेत आपण जरा बघू. सिंहगड, कोयरीगड. आता आपल्याला सहज लक्षात येईल की याच्यातली भुदरगड याच्यावरचा ब्रिटिश एम्ब्लम अतिशय स्पष्ट दिसतोय. आकडे स्पष्ट दिसत आहेत. ते आकडे याच्यात किती पाऊंडाची दारू ठोसायची आणि किती पाऊंडाचा गोळा भरायचा याचे इंडिकेटर्स आहेत. बऱ्याच लोकांच्या विध्वंसामुळे अशा विचित्र पद्धतीनं तोफा आम्हाला जरा वरती चढवून ठेवाव्या लागतात. विशाळगडाचे हे तोफे. रसाळगड म्हणून कोकणातला किल्ला आहे. आता आपल्याला लक्षात येईल की छत्रपतींच्या या सगळ्या किल्ल्यांवरच्या तोफा ब्रिटिश आहेत. अर्थात कर्नाक बंदर इथं ती तोफ आपल्याला दैवत तो वेताळ म्हणूनही पूजली जाते. छत्रपतींनी फारसा तोफखान्याला वापरायला प्रेफरन्स दिला नाही. ज्या गनिमी काव्या पद्धतीचं युद्ध छत्रपती लढत होते त्यात असं लोणणं बाळगणं त्यांना कदाचित सोयीचं वाटलं नसावं. तर त्यांच्या काळात तोफखाना तसा फार विकसित झाला नाही. संरक्षणाच्या दृष्टीने जेवढ्या आवश्यक तोफा होत्या तेवढ्या त्यांनी नक्कीच किल्ल्यावरती बाळगल्या. त्याच्यातल्या अनेक तोफा यांनी ब्रिटिशांकडून किंवा युरोपियनांकडून आयात केलेल्या होत्या असं त्या काळातल्या समकालीन साहित्यावरूनही आपल्याला दिसतं. आणि काही ठराविक तोफा सोडल्या तर खूप मोठा तोफखाना त्या काळात होता असं नव्हतं. परंतु जेव्हा मराठे आपल्या दुर्गम भागातले किल्ले सोडून मैदानाची लढाई लढायला जेव्हा उत्तरेत गेले तेव्हा मात्र त्यांनी तोफखान्याच्या निर्माणावरती भर दिलेला आपल्याला आढळतो. शिंदे किंवा होळकर यांनी अतिशय चांगला म्हणजे जगातला उत्तमोत्तम तोफखाना आपल्या पदरी बाळगला. याचं उदाहरण आपण पुढे पाहूच. मित्रांनो, मी आसाममध्ये पोस्टेड होतो. तिथंही प्रचंड मोठा तोफखाना ओहम राजांनी घडवलेला आपल्याला दिसतो. आणि ओहम राजांनी अनेक छोट्या छोट्या ट्राईब्स होत्या. त्यात एक चुतिया म्हणजे सॉरी मी कोणता अनपार्लमेंटरी शब्द वापरत नाहीये. चुतिया ह्या नावाची एक ट्राईब होती. ती जेव्हा ओहम राजांनी जिंकून घेतली तर त्यांच्याकडून जे साहित्याची जप्ती केली गेली त्यात अनेक वेगवेगळ्या आकाराच्या तोफा आणि खंडीभर दारू तोफखान्याची दारू ही ओहम राजांनी जप्त केली. आणि ह्या सगळ्या घटना पानिपतच्या कित्येक वर्ष आधीच्या आहेत. आणि आसाममध्ये तोफखान्याचा अतिशय चांगला विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच मी थोडा वेळापूर्वी म्हणत होतो तर हे एक मल्हारराव हॉर्वित्झर जे फ्रेंच तंत्रज्ञानाच्या मदतीनं मराठ्यांनी नंतर बनवलं. आता याच्या मागच्या बाजूला आपल्याला एक मंदिरासारखं दिसतंय आणि त्याच्या मागे शिवलिंगाच्या पिंडीवर अभिषेक आपण करतो त्या पद्धतीनं काहीतरी दिसतंय. परंतु मित्रांनो हा प्लंबॉब आहे आणि ती तोफ सरळ रेषेत उभी आहे किंवा नाही आणि मग त्याच्या बाकीच्या ऍडजस्टमेंट्स नेम धरण्याच्या दृष्टीने काय कराव्या याच्यासाठी लावलेला प्लंबॉब आहे. पण अतिशय कलात्मकरित्या या सगळ्या तांत्रिक गोष्टींचं निर्माण इथं केलं गेलंय. आणि आज ही ब्रिटिश म्युझियम मध्ये जे उत्तम आर्टलरीचे पीसेस भारतात घडवले गेले त्याच्यापैकी काही आज आपल्याकडे नाही आहेत. ते विक्टरी ट्रॉफी म्हणून हे आज इंग्लंडमध्ये अत्यंत दिमाखाना आपल्याला दिसतात.
तर थोडक्यात समारोप मी या पद्धतीने करतो. आपल्याला चीन दिसतोय. चीनमध्ये कुठेतरी दारुगोळा, तोफा या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. ती मंगोल लोकांमार्फत युरोप आणि तुर्कस्तानात पोहोचली. त्याचाच एक ऑफशूट भारतात उत्तरेत आलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे सिल्क रूटच्या मार्गाने कुठेतरी तोफखान्याचं पण तंत्रज्ञान आपल्याला गेलं दिसतंय. दुसरा एक रस्ता दक्षिण चीनमधून आसाममधूनही भारतात आपल्याला आलेला दिसतो. त्याही भागात तोफखान्याचा विकास झालाय. काही आसाममधल्या विद्वानांचं असं मत आहे, की गन पावडरचं तंत्र आसाममधून चीनमध्ये गेलं. ते खरं-खोटं अजून माहिती नाही. पण तिथं आसाममध्येही तोफांचं तंत्र किंवा दारुगोळ्याचं तंत्र खूप जुनं होतं, असं आपल्याला दिसतंय. तिसरं म्हणजे समुद्रमार्गे सुद्धा हे तंत्र केरळमध्ये आलं. दुर्दैवानं केरळमधल्या तोफा अभ्यासाचा योग मला आला नाही अजून. पण तिथेही काही अत्यंत जुन्या तोफा असाव्यात, असा अंदाज आहे. आणि अर्थात पश्चिमेकडून युरोपीय लोकं आले आणि तुर्की लोकं आले. यांनी आपलं तोफांचं तंत्रज्ञान आणलंच. आम्ही दीव इथं केलेला अभ्यास आहे तोफांचा आणि गोव्यात केलेला अभ्यास आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी पाहिली आहे. तर तिथं पानिपतपेक्षा खूप आधी तोफखान्यांचा वावर किंवा तोफखान्याचा वापर चालू होता असं दिसतं. परंतु ज्याला टॅक्टिकल बॅटल म्हणतात किंवा त्याचा अतिशय कल्पक वापर निश्चित बाबरांनी केला. परंतु बाबरांनी तोफा आणल्या असं विधान करणं आज आता धाडसाचं ठरेल. अर्थात ह्या गोष्टी अजूनही आपल्या टेक्स्ट बुक्समध्ये नाही आहेत. हे सगळा रिसर्च हे सगळं संशोधन अतिशय ताजं आहे. गेल्या त्याच्यामुळे होपफुली काही वर्षात या गोष्टी आपल्या मुलांना टेक्स्ट बुकमध्ये वाचायला मिळतील. सॉरी आय गेस मी माझ्या नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतलाय. पण आता मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तेजस्वी. तुम्ही आम्हाला तुफानबद्दल खूपच विलक्षण माहिती दिली. काही काळासाठी मला खात्री आहे की काही काळासाठी सगळेच जण पुरातन काळामध्ये गेले असतील. सो आता आपण वळूयात प्रश्नोत्तरांच्या भागाकडे. रोहन. हो. तर आपल्याकडे काही प्रश्न आलेत. सुखानंदजींचा एक प्रश्न आहे की लोखंडी तोफांच्या कास्टिंगसाठी कोळसा वापरला की फक्त लाकूड वापरला, असं ह्याबद्दल काही तुम्ही माहिती देऊ शकता का? कोळसा आणि लाकूड दोन्ही वापरलं गेलं. जिथं जिथं जे उपलब्ध होतं त्या गोष्टींचा वापर आपल्याला झालेला दिसून येतो. आज आधुनिक काळातलं कास्टिंग किंवा उत्तम आपण पाहिलं तर कोळसा किंवा लाकडाच्या जागी आता डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी आली आहे. एवढा बदल सोडला तर त्या उत्कामाच्या तंत्रज्ञानात आजही काही बदल झाला नाहीये. तर अर्थात कोळसा वापरण्याची शक्यता जास्त आहे, कारण कोळशामुळे तापमान अधिक मिळतं. परंतु लाकूडही पण कोणतं इंधन वापरलं ह्याच्यापेक्षा त्यांनी काय पद्धतीची भट्टी वापरली हे महत्वाचं आहे. आणि ती भट्टी वापरून जास्त उच्च तापमान त्यांनी मिळवलं. अच्छा. त्यानंतर आपल्याकडे नंदनजींचा प्रश्न आहे. नंदनजी असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, माझा आवाज येतोय? हो. सर, माझा पहिला प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी म्हटले की काही कास्टिंगच्या वेळी टेम्परेचर हे 1200 किंवा 1600 का असं हाय टेम्परेचरला नेलं. तर ह्या सगळ्या ज्या तोफा आहेत तर वेदर वी शुड से दीज आर पर्लेटिक आयन का, म्हणजे based on your assessment or your study there is some other element that is also found. मी कारण 800 ते प्लीज you said it is more than 1000 or 1200 degrees, so हो. which I believe perlitic structure only persists then.
म्हणून मला ते हे होतं की व्हॉट इज द एक्झॅक्ट फाइंडिंग की ह्या म्हणजे तोफा इव्हन आज फिनिश स्टेटमध्ये परलिटिक स्टेटमध्येच असतात का म्हणजे वेदर देर इज सम अदर फाइंडिंग ऑल्सो? पॉलिटिक स्टेट म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे? Perlite is in a very elementary state of iron, which only can be taken above 1200 म्हणजे 1396 degrees. त्याच्या बरं. beyond no other state of iron exists. This is the राईट elementary of what metallurgy or ओके iron carbon diagram. राईट. तर परत मी थोडक्यात ही प्रोसेस एक्सप्लेन करतो. आपण जेव्हा निसर्गतः खडकाच्या स्वरूपात जेव्हा लोखंड आपल्याला मिळतंय, ते आपण तापवून वितळवतोय आणि शुद्ध केलेलं त्यातल्या त्यात जे शुद्ध केलेलं लोखंड आहे, ते आपण मोल्टन स्वरूपात साच्यात ओततोय. तेव्हा त्याचं तापमान साधारणतः 1200च्या पुढचं आहे. आणि 800 ते 1200 याच्यात कॉपर आणि त्याच्यात टीन थोडंसं मिसळून किंवा नैसर्गिकरित्या जिथं असेल तसं 2 पद्धतीनं ह्या 2 वेगवेगळ्या धातूंच्या तोफा ओतल्या गेलेल्या आहेत. तर जेव्हा हा धातू वितळवला जातो नैसर्गिक म्हणजे ओरमधून त्यातल्या त्यात शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी, तेव्हाच्या टेम्परेचरचा मी उल्लेख इथं करतो. मग एकदा ती साच्यात ओतली गेली की ती थंड करण्यासाठी जमिनीत तो साचा जमिनीखालीच असतो आणि जेव्हा हे ओतलं जातं तो थंड करण्यासाठी ठेवला जातो. नंतर साचा फोडून आतली धातूची तोफ बाहेर येते. सर आणि अजून एक विचाराल तर चालेल याच्यातच हो प्लीज की प्लीज. हे जेव्हा म्हणजे पोस्ट कास्टिंग ह्याच्यात स्ट्रेस रिलिव्हिंग कसं होत असावं? स्ट्रेस रिलिव्हिंग म्हणजे नक्की काय म्हणायचं आपल्याला? Basically, whenever you pour any kind of म्हणजे molten material, you know, हम्म. there is a granular orientation which will happen. म्हणजे that is the बरोबर. basis against which they'll do the casting. हो. But after any casting is done, there are some हम्म. residual stresses which if बरोबर. not driven out at that moment, then हो. जेव्हा केव्हा हा कॅनॉन ब्लास्ट होईल तर there could be hoop stress or longitudinal stresses म्हणजे due to which the cannon will blast itself. The cannon will not बरोबर. function. Sir, बरोबर. so for that the elementary stuff is to remove the residual stresses, which is the बरोबर. म्हणजे the very first thing that any म्हणजे you know worksman working on that will do. तर असं आपल्या अभ्यासात किंवा संशोधात काही असं मिळतं का सर? एक तर जेव्हा हे धातू वितळवले जातात तेव्हा बऱ्याच वेळा ह्या इम्प्युरिटीज वरती फ्लोट होऊन येतात. तर त्या चक्क आपल्याला स्पॅच्युला किंवा एखादा जशी गाळणी आपण लावतो हातात एखादा मोठी गाळणी घेऊन त्या सगळ्या इम्प्युरिटीज आपण चक्क मॅन्युअली दूर करतो आणि त्यातल्या त्यात प्युअर हे मेटल शक्यतो त्या ओतकामात जाईल असं बघतो. पण ओतकाम करतानाही सुरुवातीच्या काळात जेव्हा हे मोल्ड आडवे ठेवले जायचे तेव्हा तोफेच्या वरच्या बाजूला थोडे बबल्स यायचे, थोडी जाळी यायची आणि तोफ अनइव्हन कास्ट व्हायची आणि आपण जसा उल्लेख केला तशी ती ब्लास्ट पण व्हायची किंवा काही भाग तिचा आपोआप कमकुवत राहायचा. मग नंतर ही अडचण टाळण्यासाठी त्यांनी तो मोल्ड उभा ठेवून ती कास्ट करायला सुरुवात केली. म्हणजे जेवढं डेन्स कास्टिंग तिचं खालच्या बाजूला होईल तर खालच्या बाजूला गन पावडर चेंबर मध्ये ते डेन्स कास्टिंग होईल आणि तोंडाकडच्या बाजूला काही बुडबुडे आले जाळी आली तर ती तोंडाकडच्या बाजूला आली तरी चालेल अशा पद्धतीनं म्हणून त्यांनी त्या तोफा उभ्या ठेवून कास्ट करायला सुरुवात केली. आणि आपण म्हणताय तसं हे अवॉइड करण्यासाठी जास्तीत जास्त इम्प्युरिटीज त्यांनी आधीच काढायचा प्रयत्न केला होता आणि हा जो मोल्ड आहे तो आधीच जमिनीत गाडला जायचा इन ऑर्डर टू सस्टेन इट्स टेम्परेचर आणि अर्थात ती म्हणजे तो मोल्ड तो थंड होऊन तो मोल्ड बाहेर काढेस्तोवर ते कास्टिंग करण्याच्या जीवातही जीव नव्हता. इथं 2 मिनिटं असतील तर एक खूप मजेशीर प्रसंग सांगतो मी. जेव्हा बाबर नाम्यातल्या ह्या प्रसंगाचा उल्लेख आहे
आणि जो तोफा ओतणारा माणूस होता, एक दिवस बाबांनी इच्छा व्यक्त केली की तोफ ओतली जात असताना मला पाहिजे. आणि जो ओतकाम करणारा होता त्याने अक्षरशः हातापाया पडून सांगितलं की बऱ्याच वेळा तो साचा फुटतो, ती तोफ नीट ओतली जात नाही, आणि असं काही चुकीचं घडलं तर तुम्ही माझं मुंडकं उडवाल, तर कृपा करून तुम्ही येऊ नका. परंतु बाबांनी त्याला आधी अभय दिलं की असं काही झालं तरी मी तुला जीवनदान देईन. आणि शेवटी बाबा आला, त्यांनी ते तोफ ओतली जाताना पाहिली आणि ती ओतली, छान ओतली गेली, चांगली घडून बाहेर आली. तर त्यांनी स्वतः सोन्याच्या मोहरा त्याला दिल्या. त्याही माणसाने काय मिठाई-बिठाई वाटली. असं ते खूप अनसर्टन पद्धतीचं काम आहे. जोखमीचं काम आहे. आणि जोपर्यंत ती वस्तू हातात घडून येत नाही, आणि त्या काळात तर मला वाटतं आज जे आपण टेस्ट करतो, जास्तीत जास्त प्युरिटी आपल्या मटेरियलमध्ये आणायचा प्रयत्न करतो, त्या काळात त्यांना तसं काहीच अवेलेबल नव्हतं. तर हा सगळा ट्रायल अँड एररचा पार्ट होता. काही विशिष्ट खाणींमधलं लोखंड चांगलं असतं, त्याच्यात इम्प्युरिटीज कमी असतात. आता दीवची एक तोफ होती. ती अक्षरशः एका बत्तीत तिचे तुकडे झालेले आपल्याला दिसतात. नंतर ती कधी वापरलीच गेली नाही. मग त्या खाणीतलं लोखंड परत त्यांनी कधी आणलं नसणार आहे. तर आजच्या सगळ्यात आधुनिक टेस्टिंग टेस्ट लॅब कोणती नव्हती, परंतु अनुभवाच्या जोरावरती त्यांनी बरीच बाजी मारली असं दिसतंय. तेजस जी अजून एक शेवटचा प्रश्न घेऊ. हा खूप कॉमन आहे. तर बाकीचे प्रश्न आता प्लीज, आपण प्लीज. वेलकम करत नाहीये. कारण आपण बराच वेळ हे केलंय. हो, मी बराच वेळ घेतला. आय एम सो सॉरी. नाही, तुम्ही नाही. पण प्रश्न पण आपल्याकडे बरेच आलेत. तर फक्त एक कॉमन प्रश्न घेऊ सगळ्यांमधला, आणि तो असा आहे की तोफांची रेंज किंवा पल्ला किती होता आणि त्याच्या बॅरलची साईज आणि पल्ल्यामध्ये काही रिलेशन आहे का? थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. मला वाटतं मध्ये जो टेक्निकल एरर आला त्याच्यामुळे थोडी माझी लिंक तुटली. तर मर्दानगडचं आपण जे दृश्य पाहिलं, जिथं ते उखळीची तोफ आणि साध्या तोफा, तर तोफांची रेंज काय असावी याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणून आम्ही त्या मर्दानगडच्या किल्ल्यावर आमची टीम गेली. ध्वस्त झालेली तटबंदी आणि समोरची जी ढवळीची टेकडी, याच्यातलं अंतर आम्ही जीपीएसने मोजलं. ते साधारणतः 700 मीटरचं होतं. तर ह्या ज्या तोफा आपल्याला दिसतात, ज्याची लांबी साधारणतः 3.5 ते 5 मीटर आहे, ह्या तोफांची इफेक्टिव्ह रेंज साधारणतः 700 मीटर ते 1 किलोमीटर एवढी होती. आणि काही याच्यात आपल्याला दिसतं की हा गोळा घळंगळत अगदी 1200 मीटर पर्यंत जाऊ पण शकतो. जेमतेम 1.25 मीटर, हे 1.25 किलोमीटर. पण त्याचा इफेक्ट राहणार नाही. ज्याला आपण आर्मीच्या भाषेत कार्गो रेंज किंवा इफेक्टिव्ह रेंज म्हणतो, ती साधारणतः 700 मीटर एवढी होती. ते मोठ्यात मोठ्या तोफांचाही पल्ला फार काही लांब होता असं काही नाही. आणि सगळ्यात थट्टेचा विषय म्हणजे त्या मुलुख मैदान तोफेविषयी, म्हणजे मलिकाय मैदान विषयी आपण समकालीन साहित्यात पाहिलं तर त्या काळातल्या इटालियन काही एक ट्रॅव्हनियर म्हणून प्रवासी होता, त्याने लिहून ठेवलंय की ती तोफ खूपच सांभाळली जाते, तिला सोन्याची झूल चढवली जाते, आणि प्रत्यक्ष ती डागली गेली की गर्भपात होतात वगैरे वगैरे. आणि प्रत्यक्ष युद्धात त्यांनी पाहिलं की त्या तोफेने फक्त एक घोडं मारलं होतं. बाकी त्या तोफा अवजड होत्या, वापरण्यास फारशा सोयीच्या नव्हत्या. आणि रेवदंड्याच्याही युद्धात आपण असं पाहिलंय की मोठ्या तोफांनी निजामशहा तो किल्ला जिंकू शकला नाही, पण पोर्तुगीजांजवळ असलेल्या हलक्या आणि छोट्या तोफांनी पोर्तुगीजांनी ते युद्ध जिंकलंय. हो. तर आपण आता कार्यक्रमाच्या पुढे जाऊ. तर प्रणव आपल्याला डिरेक्ट करेल. धन्यवाद रोहन. आता मी पृथ्वीला विनंती करतो की आभार प्रदर्शन करावे. ती बिचारी म्यूट आहे, कोणीतरी अनम्यूट करा तिला, म्हणजे तिला बोलता येईल. मला स्वतःला करता येत नव्हतं. धन्यवाद. नमस्कार. आज शनिवार, सुट्टीचा दिवस असून आपण सगळे आलात, वेळ काढून आलात आणि आमच्या आमंत्रणाला मान दिला. याबद्दल आलेल्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडनं खूप खूप आभार.
आमच्याकडनं. इतिहासाची पाने चाळून त्यातले बारकावे शोधणं, त्याला वेळ देणं आणि ते समाजासमोर इतक्या मनापासून सादर करणं आणि समाजाला त्याचा अनुभव देणं, हे खूपच कठीण काम आहे. आणि हे काम जे करत आहेत आजचे वक्ते तेजस गर्गे यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ते आले आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल. एखादी छान गोष्ट वाचत असताना आलेल्या प्रत्येकच पूर्णविराम हा गोष्टीचा शेवट दर्शवत नसतो, पण तो असतो म्हणून नवीन वाक्य सुरू होतं. आजचा कार्यक्रम आपण इथेच संपवू, त्याला पूर्णविराम देऊ, कारण पुढील नवनवीन विषय आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद. धन्यवाद. आणि मध्ये जो काही तांत्रिक बिघाड झाला त्याबद्दल क्षमस्व, आणि आपल्या पुढच्या उपक्रमांना माझ्या अनेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तेजस्वी. आपले असेच कार्यक्रम पुढे चालू राहतील. सो त्याकरता फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती आपलं पेज आहे, ते नक्की फॉलो करा. आणि आता आपण कार्यक्रमाला